Good afternoon, students. Today we are going to see our next unit, that is DNA ligase. Okay, DNA ligase. Now, what is DNA ligase? मी मराठीत सांगते. काही जणांची अशी तक्रार आलेली होती की त्यांना इंग्लिशमध्ये सांगितलेलं समजत नाही आहे, त्याच्यामुळे मी मराठीत सांगते. इट इज ॲन एन्झाईम, स्पेसिफिक एन्झाईम ओके ऑफ DNA. DNAचा हा स्पेसिफिक एन्झाईम आहे. आता हा आपण सेपरेशन करून ह्याच्यातूनच DNA एन्झाईमचा आपण डेफिनेशन काढायचा प्रयत्न करू. फर्स्ट, हे जे ASE आहे, एज ओके, हा एज काय करतं, हे ASE म्हणजे की हा एन्झाईमला डिनेट करतो. ओके, जिथं जिथं एज आलेला आहे ओके, म्हणजे इथे DNA लायगेज किंवा त्याला लिगेज पण म्हणतात, लायगेज पण म्हणतात. ओके, इथं काय झालेलं आहे, लाईग आणि एज या दोघांचा कॉम्बिनेशन झालेला आहे. जिथं जिथं ASE एज आलेला आहे ते एन्झाईमला डिनेट करतो. म्हणजे की हा एक एन्झाईम आहे. कोणाचा एन्झाईम आहे? हा DNAचा एन्झाईम आहे. मग हे लायगेज म्हणजे काय? LIG, लिग. लिग एज म्हणजे लिग एज. हे लिग म्हणजे मराठीत आपण त्याला बंध असं म्हणतो. ओके, हा एन्झाईम काय करतो? DNAचा एक बंध तयार करतो, म्हणून त्याला DNA लायगेज असं म्हटलेलं आहे. इथे लक्षात, DNA लायगेज हा एक स्पेसिफिक एन्झाईम आहे जो DNAचा बंध तयार करतो. ओके, इज नोन ॲज DNA लायगेज. ओके, आता इंग्लिशमध्ये याचं नेट डेफिनेशन पाहू. इट इज ॲन एन्झाईम. ओके, DNA लायगेज इज ॲन एन्झाईम which ligates or attaches the two DNA fragments which are separated. Okay, what is the definition of DNA ligase? DNA ligase means it ligates or attaches, means दोन फ्रॅगमेंट्स एकत्र अटॅच करणे. अटॅचेस द टू DNA फ्रॅगमेंट्स विच आर सेपरेटेड. जे दोन DNA फ्रॅगमेंट्स सेपरेट झालेले आहेत त्यांना लायगेट करायचं किंवा त्यांना अटॅच करायचा काम हा DNA लायगेज एन्झाईम करतो. ओके, आणि हा एन्झाईम फर्स्टली वीस अँड रिचर्डसन ओके, फर्स्टली वीस अँड रिचर्डसन या सायंटिस्टनी 1957 मध्ये ह्या DNA एन्झाईमचा शोध लावलेला आहे. इथे लक्षात, वीस अँड रिचर्डसन ह्या दोन सायंटिस्टनी 1957 मध्ये DNA लायगेजचा शोध लावलेला आहे. फर्स्टली डिस्कवर्ड इन 1957 बाय वीस अँड रिचर्डसन. ओके, and it is used in DNA replication. DNA ligase is used in DNA replication and it forms or creates phosphodiester bond. ओके, आणि हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड कुठे तयार करतात? ॲट 5' phosphate end and 3' hydroxyl end. ओके, हे DNA लायगेज काय करतात? फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार करतात, क्रिएट करतात. कुठे? इन बिटवीन 5' phosphate end and 3' hydroxyl end. ओके, नेक्स्ट
T4 DNA ligase and E. coli DNA ligase. हे काय आहेत? T4 DNA ligase, T4 DNA ligase and E. coli DNA ligase. These are the types of DNA ligase. T4 DNA ligase आणि E. coli DNA ligase हे DNA ligaseचे 2 टाइप्स आहेत. Okay, and as I told you, it forms the phosphodiester bond. हे phosphodiester bond तयार करतात. आता हा T4 DNA ligase जो आहे तो बॅक्टेरियोफेज पासून तयार झालेला आहे. ओके, आणि E. coli DNA, the name itself indicates E. coli bacteria. ओके, त्याच्यापासून हे 2 एन्झाईम्स तयार केले जातात. ओके, नाउ व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ DNA ligase, म्हणजे त्याचं वर्किंग कसं होतं, हाऊ इट वर्क्स. ओके, व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ DNA ligase, हाऊ इट वर्क्स, हे आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये बघू, म्हणजे तुम्हालाही समजायला सोपं जाईल. ओके, फर्स्टली आपण लास्ट टाईम एंडोन्यूक्लियस आणि एक्झोन्यूक्लियस बघितलेले आहेत. एंडोन्यूक्लियस आणि एक्झोन्यूक्लियस काय करतात की ते जिथे मिसमॅच न्यूक्लिओटाइड मिसमॅच झालेले असतील, न्यूक्लिओटाइड मिसमॅच जर झालेले असतील तर तिथं ते रिपेअर करायचं काम और कट करायचं काम करतात. कट ओपन्स. ओके, सपोज न्यूक्लिओटाइड्स A आणि T कॉम्बिनेशन आहे अँड C आणि G चा कॉम्बिनेशन आहे, और T A G C. ओके, हे न्यूक्लिओटाइड्स आहेत करेक्ट सिक्वेन्समध्ये. सपोज ह्यांच्या सिक्वेन्समध्ये जर फरक पडला, समजा A ला C कनेक्ट झाला किंवा G ला A कनेक्ट झाला किंवा T ला C कनेक्ट झाला किंवा C ला T कनेक्ट झाला, दिस इज द मिसमॅच, म्हणजे हा करेक्ट कॉम्बिनेशन नाही. मग हे करेक्ट कॉम्बिनेशन करण्यासाठी एक्झोन्यूक्लियस आणि एंडोन्यूक्लियस काय करतात की हे जे चुकीचे न्यूक्लिओसाइड्स आहेत, ओके, हे कट करतात. मग हे कट करायचं काम काय करतात, रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे काय करतात, न्यूक्लिओटाइड मिसमॅच जे आहे ते कट करतात. हे कोणाचं काम आहे, एक्झो अँड एंडोन्यूक्लियसचं. ओके, आणि हे कट केल्यानंतर ते फ्रेगमेंट्सचे 2 तुकडे होतात. त्याला आपण ओकाझाकी फ्रेगमेंट असं म्हटलेलं आहे. ओके, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हणजे लहान तुकडे असलेले स्मॉल सेगमेंट्स. ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हणजे काय की स्मॉल सेगमेंट्स. बरोबर आहे. मग आपले DNA कसं आहे, सिंगल हेलिकल्ड स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. हा हेलिकल्ड स्ट्रक्चर आहे. इथं फ्रॅगमेंट थर्ड एंड 5. ओके, हा आपला एक कंटिन्युअस फ्रॅगमेंट आहे. जर न्यूक्लिओटाइड्स मिसमॅच झाले, सपोज ह्या पोर्शनला मिसमॅच झालेले असेल तर एक्झोन्यूक्लियस आणि एंडोन्यूक्लियस काय करतात, हे इथं ते न्यूक्लिओसाइड्स कट करतात. म्हणजेच काय झाले की ह्या फ्रॅगमेंटचे तुकडे झालेत. मग हा कंटिन्युअस राहत नाही, ह्याचे स्मॉल तुकडे झालेले आहेत, छोटे तुकडे झालेले आहेत. हे आपल्याला नको आहे. मग आपल्याला कंटिन्युअस पूर्ण थ्रेड पाहिजे असेल तर त्यांना जोडायचं काम, हे दोन्ही जोडायचं काम, अटॅच करायचं काम कोण करतं, हे DNA लायगेस करतो. मग आपण ह्याचा ॲक्च्युअल वर्किंग कसा आहे तो आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये पाहूयात. आता मिसमॅच झाल्यानंतर 2 तुकडे झालेले सेगमेंट्स आपण पाहू. ओके, 5 प्राइम, 3rd प्राइम, 3rd प्राइम, 5 प्राइम.
ते 5 प्राइम 3rd प्राइम अँड दिस वन इज कंटिन्युअस. कारण इथं सांगितलेलं आहे की एकाच फ्रॅगमेंटमध्ये ते मिसमॅच झालेलं आहे, त्याच्यामुळे एक फ्रॅगमेंट आपण कट केलेला आहे. ओके. 5 प्राइम हा फॉस्फेट ग्रुपचा आहे आणि 3rd प्राइम हा नेहमी OH ग्रुपचा असतो, हायड्रॉक्सिल ग्रुप. मग इथं कट केल्यानंतर सुरुवातीचा जो पार्ट आहे, तुकड्याचा जो स्मॉल पार्ट झालेला आहे, तो जो नेहमी 5 प्राइमनी स्टार्ट होतो आणि एंड हा नेहमी 3rd प्राइमनी होतो. ओके. येतं लक्षात. आता हा इथे तुकडा झालेला आहे, पण हा आपल्याला तुकडा नको आहे. मग काय करायचं आहे, आपल्याला हा पूर्ण जॉईंट पाहिजे. ओके. मग हे जॉईंट कसं करणार, हे जॉईंट करायचं काम कोण करतं, हे DNA लायगेज करतो. हाऊ इट वर्क्स, इथे फॉस्फेट ग्रुप आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग हा फॉस्फेट ग्रुप कसा असणार आहे, OP. दिस इज द फॉस्फेट ग्रुप ऑफ 2nd फ्रॅगमेंट. ओके. पुढे काय होतंय की इथं ह्या बॉन्डला जोडण्यासाठी DNA लायगेज हा मदत करतो. ओके. ह्या फ्रॅगमेंट आणि हा फ्रॅगमेंट जॉईंट होण्यासाठी DNA लायगेज एन्झाईम काय करतो, तो मदत करतो. म्हणजेच एक प्रकारे आपण जसं फेविक्विक किंवा फेविकॉलने, फेविस्टिकनी 2 पेजेस एकत्र जोडायचं काम करतो किंवा 2 तुकडे एकत्र जोडायचं काम करतो. म्हणजेच काय आहे की इथं एन्झाईम म्हणून काय वापरतोय, 2 तुकडे एकत्र जोडायचं काम कोण करतोय, फेविक्विक, फेविकॉल, फेविस्टिक जे म्हटलेलं आहे, दॅट इज नथिंग बट द DNA लायगेजचं. ओके. DNA लायगेजसुद्धा त्याच प्रकारचं काम करतो. मग हे काम करताना त्यांना ATP अँड NAD+ रिक्वायर्ड आहेत. ओके. DNA लायगेजला ATP आणि NAD+ ची रिक्वायरमेंट आहे. कशासाठी, की हा बॉन्ड एकत्र फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार करण्यासाठी आणि हा एक सिंगल फ्रॅगमेंट तयार करण्यासाठी. ओके. मग हा ATP कसा आहे, ATPचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेट असलेला ॲडिनोसिन. ओके. 1 2 दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. इथे 3 फॉस्फेट आहेत. ओके. आता हे मी परत 2 फ्रॅगमेंट्स काढलेले आहेत. 1 फ्रॅगमेंट इज ओकाझाकी फ्रॅगमेंट अँड द अदर वन इज कंटिन्युअस. इथं ओकाझाकी का म्हटलेलं आहे की इथं मिसमॅच, न्यूक्लिओटाईड मिसमॅच झालेले असल्यामुळे त्याचे स्मॉल फ्रॅगमेंट्स झालेले आहेत, म्हणून त्याला आपण ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हटलो. इथे 5 प्राइम 3rd प्राइम, 5 प्राइम 3rd प्राइम, दिस वन इज 3rd प्राइम अँड दिस वन इज 5 प्राइम. ओके. मग इथं हायड्रॉक्सिल आणि इथं फॉस्फेट ग्रुप. हा फॉस्फेट ग्रुप आहे. ओके. मग हा DNA लायगेज काय करतो की ह्यातला फक्त एक फॉस्फेट यूज करतो. ओके. हे 5 प्राइम एंड अँड 3rd 5 प्राइम एंड ह्यांचा कनेक्ट होण्यासाठी, अटॅचमेंट होण्यासाठी DNA लायगेज काय करतो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटमधला फक्त एक फॉस्फेटचा यूज करतो. त्यालाच आपण ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, मोनो म्हणजे सिंगल, ट्रायफॉस्फेटमधून फक्त एक फॉस्फेटचा इथं यूज करतात. ओके. मग त्याच वेळेस काय होतं की हा हायड्रॉक्सिलचा H आयन जो आहे तो बाहेर पडतो. ज्यावेळेस ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट म्हणजे ATP मधला एक फॉस्फेट हा 5 प्राइम एंडच्या फॉस्फेटला अटॅच होत असतो, त्यावेळेस 3rd प्राइम एंडच्या दुसऱ्या सेगमेंटमधल्या 3rd प्राइम एंडचा जो हायड्रॉक्सिल OH आयन आहे, OH मधला फक्त
हायड्रोजन आयन हा बाहेर पडतो आणि O तसाच न्यूक्लियर म्हणून राहतो. ओके, आपण नेक्स्टमध्ये पाहूयात. ओके, नेक्स्ट पार्टमध्ये तर आधीच काय सांगितलं तुम्हाला, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे ATP मधून ज्यावेळेस एक फॉस्फेट हा दुसऱ्या सेगमेंटच्या फॉस्फेटला अटॅच होत असतो त्याच वेळेस हायड्रॉक्सिल ग्रुपमधला एक हायड्रोजन हा बाहेर रिलीज केलं जातो. ओके, इट एलिमिनेट्स आउट. इथं मी दाखवलेले आहे की इथं फक्त O दाखवलेला आहे आणि हायड्रोजन आयन जो आहे तो बाहेर टाकलेला आहे. ओके, ज्या वेळेस हा फ्रॅगमेंट थर्ड प्राइम एंडच्या पहिल्या सेगमेंटच्या थर्ड प्राइम एंडला कनेक्ट होण्यासाठी इकडे सरकतो, मी ॲरोनी हे डायरेक्शन दाखवलेले आहे, हा ज्यावेळेस इथे सरकतो त्याच वेळेस इथं जे 1 फॉस्फेट अटॅच झालेला आहे तो सुद्धा बाहेर पडतो. ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट जे आहे ते बाहेर टाकलं जातं. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं की आपला this is 5, this is third, 5 end, third end, 5th end, third prime end. ओके, ज्या वेळेस AMPच्या साहाय्याने म्हणजे ॲडिनोसिन मोनोफॉस्फेटनी इथं कनेक्ट होतो त्यावेळेस हायड्रोजन आयन हा बाहेर टाकला जातो. काय होते की हा लास्टमध्ये आपण ॲरोनी दाखवलेलं आहे की हा सेगमेंट जो आहे तो इकडच्या सेगमेंटला येत असतो. ओके, म्हणजेच काय झालं आहे की हा 5 प्राइम एंड हा थर्ड 5 एंडला कनेक्ट झालेला आहे इथे. ओके, मागच्या ह्याच्यात काय दाखवलेलं आहे, ॲरो दाखवलेलं आहे की हा फॉस्फेट इकडच्या सेगमेंटला कनेक्ट होतो आहे, हे इथं आपण हे कनेक्ट झालेला दाखवलो आहे. म्हणजेच काय आहे की नेक्स्ट पोर्शनला हा सिंगल कंटिन्यू फ्रॅगमेंट तयार झालं इथे. ओके, दिस वन इज दी 5 प्राइम एंड, नाव इट इज थर्ड प्राइम एंड, it is 5 prime end and it is third prime end. Now it forms a single continuous fragment. म्हणून इथे आपण 2 प्राइम एंड्स न दाखवता इथं एकच 5 प्राइम एंड दाखवलेलं आहे. आणि हे जेव्हा कनेक्ट होत असतं त्यावेळेस हायड्रोजन मॉलिक्यूल प्लस जे AMP यूज केलेलं आहे ते दोन्ही बाहेर परत रिलीज केलं जातं, एलिमिनेट केलं जातं. ओके, म्हणजे जोपर्यंत हा फ्रॅगमेंट इकडच्या बाजूला सरकत नाही, ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंतच हायड्रोजन आयन आणि AMPचा उपयोग केला जातो, वापर केला जातो. त्यानंतर हे दोन्ही परत बाहेरच्या बाजूला रिलीज केले जातात आणि हा इकडे कनेक्ट होतो आणि त्याचा पूर्ण एक सिंगल सेगमेंट तयार होतो. दिस इज द ऑल अबाउट DNA लायगेज. ओके, इथं आपण म्हटलेलं आहे, जसं आपण पहिल्यांदा म्हटलेलं आहे, लायगेज म्हणजे बंध बांधणे. हा जो बंध तयार केलेला आहे त्यालाच आपण लायगेज म्हटलेलं आहे आणि त्यालाच आपण लायगेशन असं सुद्धा म्हणतो. बंधन बांधणे, लायगेशन म्हणजे हा जो बंध बांधलेला आहे, बंधन बांधलेला आहे त्यालाच आपण लायगेशन सुद्धा असं म्हणतो. ओके, मग याचे मेन फंक्शन्स काय आहेत की इट इज ऑल्सो यूज्ड इन DNA रिपेअर अँड रिप्लिकेशनमध्ये. DNA लायगेज हे फक्त 2 फ्रॅगमेंट्स रिपेअर करण्यासाठी नाही तर त्याचं रिप्लिकेशनसुद्धा तयार केलं जातं. ओके, आणि हा मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये मोस्टली यूज करतात, मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. ओके, सेकंड
Third is mostly used in laboratories. For in rDNA experiments. Now what is rDNA experiment? It is nothing but gene cloning. It is nothing but gene क्लोनिंग. आपण तर माहिती आहे जीन क्लोनिंग म्हणजेच काय की एका जीनपासून सेम तसा जीन तयार करणे आणि हा जीन तयार करण्यासाठी सुद्धा DNA लायगेजचा यूज होतो. ओके. आणि हा DNA लायगेज काय आहे मच हायर टेम्परेचरला, मच हायर, फक्त हायर म्हटलेले नाही की अति उष्ण टेम्परेचरला हा स्टेबल आणि ॲक्टिव्ह राहतो. ओके. म्हणजेच काय की DNA लायगेजला ॲक्टिव्ह आणि स्टेबल राहण्यासाठी एकदम हाय टेम्परेचरची गरज आहे. ओके. मग ह्याची गरज किती आहे की सपोज 65 डिग्री सेंटीग्रेड जर टेम्परेचर असेल, ओके, मी किती म्हटलेले आहे, दिस इज टू मच हाय टेम्परेचर. 65 डिग्री टेम्परेचर असेल तर हा त्याचा हाफ लाईफ टाईम आहे, हाफ लाईफ टाईम आहे. आणि तो किती आहे त्याचा 48 hours, म्हणजेच 2 दिवस, 2 days. ओके. DNA लायगेज हा 65 डिग्री सेंटीग्रेडला फक्त 2 days ॲक्टिव्ह राहतात. म्हणजे ह्याचं कंप्लीट ॲक्टिव्ह राहण्यासाठी किती टेम्परेचरची गरज आहे? नियर अबाउट 150 डिग्री सेंटीग्रेड फॉर फुल लाइफ टाइम. Okay, this is all about our DNA ligase.